17व्या शतकाच्या सुरुवातीस महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश कोणाच्या ताब्यात होता? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे अहमदनगरचा निजामशहा आणि विजापूरचा आदिलशहा. मित्रहो, महा TET परीक्षा 2026 ही 21 जून रोजी होणार आहे आणि या परीक्षेसाठी हे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र या विषयाअंतर्गत या विषयावर आधारित आज आपण प्रश्न पाहत आहोत. पुढचा प्रश्न आहे, कोकणच्या किनारपट्टीवर कोणाच्या वस्त्या होत्या? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या. कोकणच्या किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले जे सिद्धी लोक होते त्यांच्या वस्त्या होत्या. पुढचा प्रश्न आहे, पोर्तुगीजांनी सुरुवातीला कोठे आपले राज्य स्थापन केले होते? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे गोव्यात आणि वसईमध्ये. बघा, पोर्तुगीजांनी सुरुवातीला गोव्यामध्ये आणि वसईमध्ये आपले राज्य स्थापन केले होते. पुढचा प्रश्न आहे, युरोपातील लोकांना त्यांच्या शिरस्त्राणावरून काय म्हटले जाई? बघा, युरोपातील लोक जे आहेत ते शिरस्त्राण घालायचे आणि त्या शिरस्त्राणावरून त्यांना काय म्हटले जात असे तर टोपकर असं म्हटले जात असे. पुढचा प्रश्न आहे, शिवपूर्व कालातील भौगोलिक स्थानांची रचना कशी होती? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पहिल्यांदा गाव असणार, त्यानंतर कसबा आणि त्यावर परागणा. बघा, शिवपूर्व काळात गाव, कसबा आणि परागणा अशा भौगोलिक स्थानांची रचना होती. गावाला मौजा असं देखील म्हटले जात असे. पुढचा प्रश्न आहे, गावाला काय म्हटले जाई आणि गावाचा प्रमुख कोण असे? आता इथं प्रश्न लगेच आलेला आहे पहा. आणि गावाला मौजा म्हटले जाई आणि गावाचा प्रमुख हा पाटील असायचा. पुढचा प्रश्न आहे, पाटलाच्या कामात मदत करणाऱ्या आणि महसुलाची नोंद ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला काय म्हणत? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे कुलकर्णी. पाटलाच्या कामात मदत करणाऱ्या आणि महसुलाची नोंद ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला कुलकर्णी म्हणत. पुढचा प्रश्न आहे, बलूत म्हणजे काय? कारागिरांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सेवेबद्दल शेतीच्या उत्पन्नाचा जो वाटा मिळे त्याला बलूत असे म्हणत. बघा, बलूत या शब्दाचा अर्थ म्हणू शकता किंवा याचा अर्थ किंवा म्हणजे काय तर कारागिरांनी शेतकऱ्यांना दिलेल्या सेवेबद्दल शेतीच्या उत्पन्नाचा जो वाटा मिळे त्याला बलूत म्हणले जात असे. उदाहरणार्थ, आता एखादा कारागीर आहे, सुतार आहे, तर त्यानं जर एखादा नांगराचा फाळ बनवून दिला, नांगर बनवून दिला, तर त्या बदल्यात त्याला शेतीच्या उत्पन्नाचा वाटा दिला जाई आणि याला बलूत म्हटलं जात असायचं. पुढचा प्रश्न आहे, कसबा म्हणजे काय? तर कसबा एक मोठे खेडेगाव असून ते परागण्याचे मुख्य ठिकाण असे. म्हणजे कसबा हे का असे सगळ्यात म्हणजे मोठे खेडेगाव असायचे आणि ते परागण्याचे मुख्य ठिकाण असायचे. उदाहरण बघा इथं दिलेलं आहे, इंदापूर परागण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा. म्हणजे एकंदरीत कसबा हे एक मोठे खेडेगाव असायचे. पुढचा प्रश्न आहे, पेठेचे वतनदार कारभारी कोणाला म्हटले जाई? पेठेचे वतनदार कारभारी हे शेटे व महाजन यांना म्हटले जात असायचे. पुढचा प्रश्न आहे, पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम कोण पाहत असे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे महाजन. बघा, पेठेचे वतनदार कारभारी हे शेटे व महाजन असायचे, तर पेठेचे हिशोब ठेवायचे काम हे महाजन यांच्याकडे असायचे. पुढचा प्रश्न आहे, वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे कोणती पेठ वसवली गेली? आता बघा, वीरमाता जिजाबाई यांच्या आज्ञेनुसार जिजापूर पेठ वसवण्यात आलेले आहे आणि हे पुण्याजवळील पाषाण येथे वसवण्यात आलं होतं. पुढचा प्रश्न आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे खेडला जोडून कोणती पेठ वसवली गेली? आता बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे खेडला जोडून ही शिवापूर पेठ वसवली गेलेली आहे. शिवापूर हे नाव लक्षात ठेवायचं आहे. हे वीरमाता जिजाबाई असतील तर जिजापूर पेठ आणि छत्रपती शिवाजी महाराज असतील तर शिवापूर पेठ हे नावं लक्षात ठेवायचे आहेत. पुढचा प्रश्न आहे, औरंगाबाद येथे वसवलेल्या काही नव्या पेठांची नावे सांगा? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे मालपुरा, खेलपुरा,
परसपुरा, विठापुरा. बघा औरंगाबाद येथे पुरा नावाने पेठांची नावे आहेत आणि ही नवीन पेठ होते आणि त्यांची नावं बघा मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा ही नावं लक्षात ठेवायची आहेत. पुढचा प्रश्न आहे अनेक गावे मिळून काय तयार होत असे? तर याचं योग्य उत्तर असणार आहे अनेक गावे मिळून परागणा तयार होत असे. पुढचा प्रश्न आहे दोन खेडी स्वतंत्र आहेत हे दर्शवण्यासाठी कोणत्या नावाचा उपयोग केला जातो? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे बुद्रुक म्हणजे मूळ गाव आणि खुर्द म्हणजे नवीन गाव. बघा दोन खेडी वेगळे असतील आणि त्यांचं नाव एकच असेल तर त्याच्या पुढे बुद्रुक आणि खुर्द ही नावे लावले जातात आणि मग बुद्रुक हे मूळ गाव असायचं आणि खुर्द हे नवीन गाव असायचं. पुढचा प्रश्न आहे पुणे परागण्यात एकूण किती गावे होती? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे 290 गावे. पुणे परागण्यामध्ये एकूण 290 गावे होती. पुढचा प्रश्न आहे चाकण आणि शिरवळ परागण्यात अनुक्रमे किती गावे होती? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे चाकणमध्ये 64 आणि शिरवळमध्ये 40 गावे होती. बघा चाकण आणि शिरवळ या परागण्यामध्ये अनुक्रमे किती गावे होती? तर चाकणमध्ये 64 गावे होती आणि शिरवळमध्ये 40 गावे होती. तर पुणे परागण्यात एकूण 290 गावे होती. पुढचा प्रश्न आहे परागण्याचे वतनदार अधिकारी कोण असत? तर याचे योग्य उत्तर असणार आहे देशमुख आणि देशपांडे. परागण्याचे वतनदार अधिकारी हे देशमुख आणि देशपांडे असायचे. पुढचा प्रश्न आहे परागण्यातील पाटलांचा प्रमुख कोण असे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे देशमुख. बघा परागण्यातील पाटलांचा प्रमुख देशमुख असायचा आणि जे गाव पातळीवर काम पाटील करत असायचे तेच काम परागणा पातळीवर देशमुख करत असायचे. म्हणजे देशमुखांचं काम काय असायचं? जे पाटलांचं काम गावामध्ये असायचं तेच काम परागणा पातळीवर देशमुखांचं असायचं. पुढचा प्रश्न आहे परागण्यातील एकूण कुलकर्णीचा प्रमुख कोण असे? आणि याचं योग्य उत्तर आहे देशपांडे. बघा परागण्यामध्ये जे कुलकर्णी होते सर्व त्याचा प्रमुख जे आहे ते देशपांडे असायचे. पुढचा प्रश्न आहे रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा म्हणून कोण कार्य करत असे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे वतनदार अधिकारी. बघा रयत आणि सरकार म्हणजे जे सामान्य जनता आहे आणि जे राज्यकर्ते आहेत यांच्यातील दुवा म्हणून वतनदार अधिकारी काम करायचे आणि त्यामध्ये देशमुख देशपांडे ही कामं करत असायचे. पुढचा प्रश्न आहे वतन हा कोणत्या भाषेतील शब्द आहे आणि त्याचा अर्थ काय? आता बघा वतन हा शब्द अरेबिक भाषेतील असून त्याचा अर्थ वंश परंपरेने किंवा कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन असा होतो. बघा वतन हा शब्द अरेबिक आहे आणि त्याचा वंश परंपरेने आणि कायमस्वरूपी उपभोगायची सारामुक्त जमीन असा अर्थ होत असतो. म्हणजे याच्यावर सारा घेतला जायचा नाही. रयतेला सर्वात मोठे संकट कोणते वाटे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे दुष्काळ. बघा त्या काळामध्ये असे धरणं वगैरे मोठमोठी नव्हती आणि त्यामुळे रयतेला दुष्काळ हे सगळ्यात मोठं संकट वाटत असायचं. पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रामध्ये मोठा दुष्काळ कधी पडला होता? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे इसवी सन 1630 मध्ये. बघा महाराष्ट्रामध्ये इसवी सन 1630 मध्ये सर्वात मोठा दुष्काळ पडलेला होता. पुढचा प्रश्न आहे समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रात कोणी केले? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे वारकरी पंथाने. बघा समाजामध्ये चैतन्य निर्माण करण्याचं काम वारकरी पंथानं महाराष्ट्रात त्यावेळी केलं होतं. पुढचा प्रश्न आहे वारकरी पंथातील संतांची परंपरा कोणापासून सुरू झाली? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्यापासून. बघा वारकरी पंथातील संतांची परंपरा ही संत नामदेव आणि संत ज्ञानेश्वर यांच्यापासून झालेली आहे. पुढचा प्रश्न बघा वारकरी संत परंपरेतील काही प्रमुख संतांची नावे सांगा? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी. बघा संत चोखामेळा हे वारकरी संप्रदायातील प्रमुख संतांची नावं आहेत. संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद
अशी ही नावं होती. पुढचा प्रश्न आहे, संत मंडळीतील काही महत्वाच्या स्त्री संतांची नावे सांगा. आणि याचं योग्य उत्तर असणार आहे संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई शिरूरकर. बघा ही सगळी स्त्री संतांची नावं आहेत. पुढचा प्रश्न आहे, वारकरी चळवळीचे प्रमुख केंद्र कोणते होते आणि त्यांचे दैवत कोण? आता वारकरी चळवळीचे प्रमुख केंद्र पंढरपूर होते आणि यांचं दैवत विठ्ठल होतं. बघा पंढरपूर हे प्रमुख केंद्र लक्षात ठेवायचं आहे आणि विठ्ठल हा त्यांचं दैवत होतं. पुढचा प्रश्न आहे, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही प्रतिज्ञा कोणाची होती? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे संत नामदेव. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही प्रतिज्ञा संत नामदेवांनी केली होती. पुढचा प्रश्न आहे, संत नामदेवांनी आपल्या विचाराचा प्रसार कोठेपर्यंत केला होता? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे पंजाबपर्यंत. संत नामदेवांच्या काही रचना आपल्याला श्री गुरु गोविंद साहिब या पवित्र अशा शिखांच्या ग्रंथामध्ये देखील पाहायला मिळतात. पुढचा प्रश्न आहे, शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात कोणत्या मराठी संतांची पदे समाविष्ट आहेत? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे संत नामदेव. मी तुम्हाला मगाशीच हे सांगितलं. पुढचा प्रश्न आहे, पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी कोणी बांधली? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे संत नामदेव. बघा पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी आहे आणि ती बांधलेली आहे संत नामदेव यांनी. पुढचा प्रश्न आहे, भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ मराठीत स्पष्ट करणारा कोणता ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी रचला? बघा भगवद्गीता हे संस्कृत ग्रंथ होता आणि त्याचा मराठीत अर्थ स्पष्ट करणारा संत ज्ञानेश्वरांनी जो ग्रंथ रचलेला आहे तो आहे भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी. बघा भावार्थ दीपिका हे नाव लक्षात ठेवायचं आहे आणि त्याला ज्ञानेश्वरी असं देखील म्हटलं जातं. पुढचा प्रश्न आहे, ज्ञानेश्वरी व्यतिरिक्त संत ज्ञानेश्वरांनी कोणता दुसरा प्रसिद्ध ग्रंथ रचला? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे अमृतानुभव. अमृतानुभव हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी रचलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, उदात्त संस्कार करणारे पसायदान कोणत्या ग्रंथात आहे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे ज्ञानेश्वरी. बघा उदात्त संस्कार करणारे जे पसायदान आहे जे आपण रोज परिपाठावेळी म्हणतो ते ज्ञानेश्वरी या ग्रंथामधलं आहे. पुढचा प्रश्न आहे, संत ज्ञानेश्वरांच्या कोणत्या भावंडांच्या काव्यरचना प्रसिद्ध आहेत? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई किंवा संत मुक्ताबाई. बघा संत ज्ञानेश्वरांच्या कोणत्या भावंडांच्या काव्यरचना प्रसिद्ध आहेत? तर याचं उत्तर असणार आहे संत निवृत्तीनाथ, संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई. पुढच्या प्रश्नाकडे वळूयात, संत एकनाथांच्या विपुल साहित्यात कशाचा समावेश होतो? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे अभंग, गवळणी आणि भारुडे. बघा अभंग, गवळणी आणि भारुडे यांचा समावेश संत एकनाथांच्या विपुल साहित्यामध्ये केला जातो. पुढचा प्रश्न आहे, रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटणारा संत एकनाथांचा कोणता ग्रंथ आहे? आता रामकथेच्या निमित्तानं जो लोकजीवनाचे चित्र रेखाटणारा म्हणजे ग्रंथ आहे तो भावार्थ रामायण हा ग्रंथ आहे आणि तो संत एकनाथ यांनी लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली असं ठणकावून कोणाला विचारले? तर बरोबर उत्तर असणार आहे संत एकनाथांनी संस्कृत पंडितांना विचारलेला आहे. बघा संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असं ठणकावून त्यांनी विचारलेलं आहे. संत एकनाथांनी संस्कृत पंडितांना हे विचारलेलं आहे. संत तुकाराम महाराज हे पुण्याजवळील कोणत्या गावचे होते? आणि याचे योग्य उत्तर असणार आहे देहू या गावचे होते. संत तुकाराम महाराजांच्या अभंग रचनेचा अमोल ठेवा कोणता आहे? आणि याचे योग्य उत्तर असणार आहे गाथा म्हणजेच तुकाराम गाथा हे संत तुकाराम महाराजांच्या अभंग रचनेचा अमोल ठेवा आहे. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, हा संदेश कोणी दिला? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे संत तुकाराम महाराज. पुढचा प्रश्न आहे, संत तुकाराम महाराजांनी कर्जमुक्तीसाठी कोणते पाऊल उचलले?
आणि याचं योग्य उत्तर असणार आहे त्यांनी आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जाची कागदपत्रे इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना कर्जमुक्त केले. पुढचा प्रश्न आहे, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी हे कोणाच्या शिकवणुकीचे सार आहे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे संत तुकाराम महाराज. बघा, जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेचकरी हे संत तुकाराम महाराजांनी शिकवण दिली आहे. पुढचा प्रश्न आहे, संत तुकाराम महाराजांनी खऱ्या संतांचे लक्षण कोणत्या शब्दात सांगितले आहे? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात हे संत तुकाराम महाराजांनी खऱ्या संतांचं लक्षण या शब्दात सांगितलं आहे. पुढचा प्रश्न आहे, संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवण्याची महत्वाची कामगिरी कोणी केली? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी केली. बघा, संत तुकारामांचे अभंग जे आहेत ते गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी लिहून ठेवण्याची महत्वाची कामगिरी केली आहे. पुढचा प्रश्न आहे, संत तुकाराम महाराजांच्या काही शिष्यांची आणि सहकाऱ्यांची नावे सांगा. तर यामध्ये नावजी माळी, गव्हर्नर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई शिवूरकर, महादजीपंत कुलकर्णी अशी ही संत तुकाराम महाराजांच्या शिष्यांची किंवा सहकाऱ्यांची नावं आहेत. पुढचा प्रश्न आहे, संतांनी लोकांना कोणता मुख्य संदेश दिला? तर बरोबर उत्तर असणार आहे समता, माणुसकी आणि मानवता धर्माचा संदेश दिला. संतांनी समता, माणुसकी आणि मानवता धर्माचा संदेश दिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, संतांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये काय निर्माण झाले? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे आत्मविश्वास निर्माण झाला. संतांच्या कार्यामुळे महाराष्ट्रातील लोकांमध्ये आत्मविश्वास निर्माण झाला होता. पुढचा प्रश्न आहे, संतांनी अवघड भाषेतील धर्म कोणत्या भाषेत आणला? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे सर्वसामान्यांच्या भाषेत म्हणजेच लोकभाषेत आणला. संतांनी अवघड भाषेतील धर्म हा सर्वसामान्यांच्या भाषेत आणलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे विधान कोणाचे आहे? आणि बरोबर उत्तर असणार आहे संत सावता महाराज. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी हे संत सावता महाराज यांचे विधान आहे. पुढचा प्रश्न आहे, संत सावता महाराजांनी भक्ती कशात पाहिली? आणि याचं योग्य उत्तर आहे आपल्या रोजच्या कामात म्हणजे शेतीच्या कामामध्ये त्यांनी भक्ती पाहिलेली आहे, परमेश्वर पाहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, रामदास स्वामी महाराष्ट्रातील कोणत्या गावचे होते? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे मराठवाड्यातील जांब गावचे. रामदास स्वामी हे महाराष्ट्रातील मराठवाड्यातील जांब या गावचे होते. पुढचा प्रश्न आहे, रामदास स्वामींनी कशाचे महत्व स्पष्ट केले? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे बलोपासनेचे महत्व त्यांनी स्पष्ट केले आहे. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश कोणी दिला? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे रामदास स्वामी. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा संदेश रामदास स्वामी यांनी दिला आहे. पुढचा प्रश्न आहे, रामदास स्वामींनी कोणत्या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे दासबोध, करुणाष्टके आणि मनाचे श्लोक. बघा, दासबोध, करुणाष्टके आणि मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे रामदास स्वामींनी दिले आहेत. पुढचा प्रश्न आहे, रामदास स्वामींनी कोणत्या संप्रदायाची स्थापना केली? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे समर्थ संप्रदाय. रामदास स्वामींनी समर्थ संप्रदायाची स्थापना केलेली आहे. पुढचा प्रश्न आहे, समर्थ संप्रदायाचे मुख्य केंद्र कोठे होते? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे चाफळ. समर्थ संप्रदायाचे मुख्य केंद्र हे चाफळ येथे होते. पुढचा प्रश्न आहे, रामदास स्वामींनी कोणाच्या उपासनेचा प्रसार केला? आणि याचं बरोबर उत्तर असणार आहे रामाच्या आणि हनुमानाच्या. समर्थ रामदासांनी किंवा रामदास स्वामींनी रामाच्या किंवा हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. पुढचा प्रश्न आहे, शिव
शिवपूर्वकालीन महाराष्ट्र प्रामुख्याने कोणाच्या नियंत्रणाखाली होता? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे आदिलशाही आणि इतर परकीय सत्ता. शिवपूर्वकालीन महाराष्ट्र हा प्रामुख्याने आदिलशाही आणि इतर परकीय सत्तांच्या नियंत्रणाखाली होता. पुढचा प्रश्न आहे स्वराज्य संकल्पक कोणाला मानले जाते? आणि याचं योग्य उत्तर असणार आहे शहाजीराजे. स्वराज्य संकल्पक हे शहाजीराजे यांना मानले जाते. पुढचा प्रश्न आहे कोकण किनारपट्टीवर आफ्रिकेतून आलेले लोक म्हणजे कोण? तर याचं बरोबर उत्तर असणार आहे सिद्धी. पुढचा प्रश्न आहे अमृतानुभव ग्रंथाचे रचनाकार कोण? तर बरोबर उत्तर असणार आहे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांनी अमृतानुभव आणि ज्ञानेश्वरी किंवा श्रीमद भगवद्गीता जे आहे त्याचं मराठीमध्ये रचना केलेली आहे आणि त्याचं नाव आहे ज्ञानेश्वरी भावार्थ दीपिका असं देखील त्याचं नाव आहे. पुढचा प्रश्न आहे संत तुकाराम महाराजांचे गाव? तर असणार आहे बरोबर उत्तर असणार आहे देहू. पुढचा प्रश्न आहे भारुडाचे रचनाकार हे संत एकनाथ होते. पुढचा प्रश्न आहे बलोपासनेचे महत्व सांगणारे कोण? तर रामदास स्वामी. स्त्री संतांची नावे तर संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिवूरकर हे काय आहेत? संतांची नावं आहेत. बुद्रुक म्हणजे काय? तर बुद्रुक म्हणजे मूळ गाव. तर कसबा म्हणजे काय हे तुम्ही सांगायचं आहे. बलूत म्हणजे कारागिरांना शेतीच्या उत्पन्नातून मिळणारा हिस्सा होय. आणि वतन म्हणजे वंश परंपरेने मिळणारी सारामुक्त जमीन होय. मित्रो, हा व्हिडिओ इथेच संपलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करायचं आहे आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. या व्हिडिओला हाईप द्या आणि फेसबुकवर पाहत असाल तर फॉलो करून या व्हिडिओला शेअर करा.